आज आपण एका सिक्रेट ट्रिकने दुधाला जास्त न आटवता क्रीमी मलाईदार बासुंदी कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि तसेच टम्म फुगलेली कमी तेलकट पुरी देखील करणार आहोत। डिटेल रेसिपी चॅनलवर आहे। सर्वात आधी आपण बासुंदी करत आहोत। बासुंदीसाठी 1.5 लिटर दूध मी घेतलेले आहे आणि शक्यतोवर फुल फॅट दुधाचाच वापर आपल्याला करायचा आहे आणि त्यामध्ये आवडीनुसार आपल्याला ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे आहेत। मी बदाम, काजू आणि चारोळी टाकून घेतलेली आहे। दुधाला एक उकळी येईपर्यंत दुधाकडे आपल्याला लक्ष द्यावं लागते। एक उकळी येऊन गेल्यानंतर दूध उतू जात नाही। दूध उतू जाऊ नये म्हणून पातेल्याच्या वर आपल्याला असं काही ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून उतू जाणार नाही आणि सतत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे आणि दूध आपल्याला छान आटवून घ्यायचं आहे। अगदी मध्यम आचेवरच आपल्याला हे दूध आटवत राहायचं आहे। खूप हाय गॅस आपल्याला करायचं नाही आणि दूध बऱ्यापैकी आटल्यानंतर काजू आणि बदामची पेस्ट मी टाकून घेतलेली आहे आणि नंतर साखर टाकून घेतलेली आहे आणि साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता। काजू आणि बदामची पेस्ट टाकल्यामुळे दुधाला जास्त न आटवता सुद्धा दूध छान दाटसर होते आणि सर्वात शेवटी आपल्याला वेलची पूड टाकून घ्यायचं आहे। वेलची पूडने मस्त स्वाद येते बासुंदीला आणि बघा बासुंदी आपली रेडी आहे आणि थंड झाल्यानंतर आपोआपच घट्ट होते। आता आपण पुऱ्या करून घेऊया। पुऱ्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेले आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडीशी साखर, थोडंसं तेल आणि पाणी टाकून घट्ट कणिक मळून घेणार आहे आणि खूप सैलसर पीठ आपल्याला करायचं नाही। पीठ 10 मिनिट झाकून ठेवायचं आणि 10 मिनिटांनंतर लगेचच पुऱ्या करायला घ्यायचं आणि पुरी लाटते वेळी हलक्या हातानेच लाटायचं आहे। तेलकट पुऱ्या होऊ नये म्हणून पिठाला आपण जास्त वेळ मुरवायचं नाही आणि सैलसर हे पीठ करायचं नाही। पुरी तळण्यासाठी तेल व्यवस्थित तापून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम हाय वर करायचं आणि झाऱ्याने वरतून असं पुरीला थोडंसं दाब द्यायचं। असं दाब दिल्याने पुरी छान टम्म फुगते। पुरी फुगल्यानंतर मीडियम गॅसवर दोन्ही साइड छान सोनेरी रंगाचं तळून घ्यायचं। पुरी पहा किती छान टम्म फुगलेली आहे। खूपच स्वादिष्ट बासुंदी पुरी आपली बनलेली आहे।